नमस्कार मंडळी. फक्त 2 दिवस होते बाप्पा येण्यासाठी आणि आमची काहीच तयारी नव्हती. कामांची खूप मोठी लिस्ट जी पेंडिंग होती, म्हणून फटाफट सगळं आवरत घेतलं. आणि ह्या केसांकडे बघून तर मला ना दया येते, कारण एवढे केस गळती चालू आहे ना, सहज हात फिरवला तरी मुठभर केस हातात येतात. कंगवा केसांवरून फिरवसा वाटत नाही, एवढी केस जात आहेत. प्रेग्नन्सीमध्ये खूप छान ग्रोथ झालेली, पण नंतर जशी डिलिव्हरी झाली ना, त्यानंतर खूप गळती चालू झाली. म्हणजे आता तर 1/3 सुद्धा राहिलेलं नाही केसांचं. असं वाटतं आता जेवढी केसं आहेत तेवढी राहू दे. पोटाची सोय आधी करायची, कारण मग कामं करत राहिले ना, की मग कामच करत राहतो आणि जेवण तसंच राहून जातं. म्हणून मग आधी कुकर लावला डाळीचा आणि भातसुद्धा ठेवलेला. सो तोपर्यंत मग आता झाडझटक सगळी घरातली झालेली. आजचं धुळीचं आता काम काही राहिलं नव्हतं. सो मी कर्टन्स वगैरे शेवटला ठेवलेले धुवायचे, म्हणून मग ते आज काढून घेतले. म्हटलं हे सुद्धा क्लीन करून घेते, कारण सगळं काम डस्टिंगचं तर झालेलं. आणि अद्विकमध्ये आला ना, की कामं अशी पेंडिंग राहतात, कारण तो मध्ये आला की आपल्याला तिथून ते काम ठेवावंच लागतं, कारण जोपर्यंत आपण तिथून हालत नाही तोसुद्धा तिथे थांबतो आणि त्याच्या काही ना काही उचापती चालूच असतात. म्हणून अशा प्रकारे ना माझे प्रत्येक काम असं पेंडिंग राहत जातं. कर्टन मशीनला लावले आणि अद्विकचे कपडे ना मी बकेटमध्ये भिजत घातलेले. म्हटलं ते आता धुवून घेते, पण तोसुद्धा बाथरूममध्ये आला माझ्यासोबत. म्हणून म्हटलं नाही, याला आधी झोपवलं पाहिजे, कारण याला झोपवलं नाही ना तर माझी खूप सारी पेंडिंग कामं अशीच अर्धी राहत जातील. म्हणून मग त्याला झोपवलं आणि तोपर्यंत कर्टनसुद्धा झालेले आहेत. सगळे सुकत वगैरे घातले आणि बघितले ना, मशीन खूप खराब झालेली. म्हणजे या छोट्या-छोट्या अशा गॅप्समध्ये ना धूळ जाऊन बसलेली, जी की सहज पाणी वगैरे टाकून निघत नाही. म्हणून मग म्हटलं चला ही सुद्धा क्लीन करून घेते. ह्या ब्रशने ना, म्हणजे आपला जो जुना ब्रश असतो टूथब्रश, त्याच्याने हे गॅप्समधले जी धूळ असते ना किंवा जे घाण असते ना, ती छान निघली जाते आणि वॉशिंग मशीन एकदम स्वच्छ होते. मी ह्याच्यानेच क्लीन करते नेहमी. आणि आपण म्हणजे गोष्टी घेताना खूप उत्सुकतेने घेत असतो, खूप आवडीने चूज करत असतो, की ही मला माझ्या घरात हवी आहे. ही वॉशिंग मशीन घेताना ना मला खूप आवडलेली, म्हणजे पहिल्यांदाच बघितली आणि मला आवडली, की मला हीच वॉशिंग मशीन घ्यायची आहे. सो मला ही अशी ना क्लीन ठेवायला आवडते आणि स्टीलचा ड्रम आहे ना, त्याच्यामुळे ती छान स्वच्छ करता येते. आउटर इनर सगळं क्लीन करून झालं, वॉशिंग मशीन छान क्लीन झाली. भूक लागलेली, अद्विक झोपलेला, म्हणून मग म्हटलं मी जेवण करून घेते, उठल्यावर त्याला भरवेन. सो चलो बाय, भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.